नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय चिंत्रयम खानोलकर लिखित रात्र काळी घागर काळी ही कादंबरी आणि आज भाग 3. कोपऱ्यातला बारीक वातीचा कंदील काळ्या काचेतनं काळोख टाकत होता. छपराच्या हळदूस काचेतनं 2-4 चांदण्या दिसत होत्या. पुढचं दारही बंद होतं. समोरच्या स्वयंपाकघराची खिडकी उघडीच होती. त्यातून वाऱ्याच्या गार झुळका मधून येत. लक्ष्मी बाजूच्या दाराकडे मधून पाही, हातातला हिरवा चुडा चाचपून पाही. तो किणकिण वाजला की लक्ष्मी स्वतःशी क्षीणपणे हसे. लग्न झालं ते तडकाफडकी. उपरण्यानं डोळे टिपून बाबा मोकळे झाले. लखलख चमकणाऱ्या डोळ्यांनी ती एकटीच काळ्या पडत जाणाऱ्या कंदिलाच्या काचेकडे पाहत बसून होती, विझलेल्या गाभाऱ्यातल्या उजळ पितळी समईसारखी. रात्र चढत होती. हवेत गारठा वाढत होता. उद्या सूर्योदय होईल का, एक पुसट शंका लक्ष्मीच्या मनाला चाटून गेली. भिंती, खोल्या, दारं सारं काही नावापुरतंच होतं. भिंतीवरचा काळोख वाळत घातलेल्या कातड्यासारखा होता. सगळ्या घरातच एक चमत्कारी, पोटात खळी पडणारी भीती पसरून आल्यासारखी वाटून ती शहारल्यासारखी झाली. दूर वाहत गेलेली घागर तिला आठवली. तो बसला असेल कोपर मांडीत खुपसून. कडी काढेल तेव्हा आत जायचं. इतक्या बळाचा हा माणूस असा कसा? काहीतरी एक प्रश्न त्याचे. म्हणे अगोदर कोणाशी? लक्ष्मीनं आपली जीभ त्वेषानं चावली. बायकोला हे असलं अजब विचारेल का कोणी? पण त्याची बुद्धीच उलटी. त्याला काय वाटतं, रूप असलं म्हणजे बाई चवचाल असते? हे साधं रूप नव्हे म्हणावं, देवखोलीतल्या बाबांच्या जागत्या यज्ञकुंडातल्या ज्वाळेचं रूप आहे हे. उगाच भलतं विचारशील, कुशंका घेशील तर चटका लागेल. ती ज्वाळा आणि आपली लेक त्यांनी व्रतस्थ भिक्षेवर पोसली आहेत. उगाच काहीतरी नाटक रचशील तर भडका उडेल. तुझंच घर भस्म होऊन वाऱ्यावर उडेल. लक्ष्मी काळजात जणू सुरी घालून स्वतःशीच बोलत होती. मनाच्या आड निखारे फुलले होते. षंढ, ती पटदिशी शब्द फोडून गेली. तिला वाटलं हा शब्द या घराचं छप्पर खाली ओढेल. पण तेवढ्या दाराची कडी वाजली. ती उठली, गच्च पावलं रोवून उभी राहिली. थोड्याच वेळात कुणीतरी ढकलल्यासारखी आत गेली. पाठीमागं दार लोटून खाली मान घालून राहिली. पायातळीची जमीन प्रेताहून गार वाटली तिला. दिगंबर अंथरुणात बसला होता. ये बैस इथं. लक्ष्मी यंत्रासारखी कण्यातनं वाकली आणि गालावर हात ठेवून बसली. विचार संपला? ती पुटपुटली. नाही, तू तशीच आहेस. तशीच म्हणजे कशी? सुरेख, हजारात एक. पण लक्ष्मी तटकन उठून उभी राहिली. कानात आधण ओतल्यासारखं वाटलं तिला. ती खिडकीकडे जाऊन रडायला लागली. तिचं सगळं अंग सळसळत होतं. रक्त संतापानं उकळत होतं आणि जास्वंदी जीवणी आगीसारखी थरथरत होती. एक भरला देह पूर पाण्याहून भडकला होता, पण दिगंबरला त्याचा पत्ता नव्हता. लक्ष्मी. दिगंबर उठून तिच्याकडे बघत उभा राहिला. तिने त्याचा हात झटकून टाकला. तू तशी नाहीस. नाही, मुळीच नाही तशी मी. ती तोंड वळवून म्हणाली आणि दिगंबर तिच्या हाताला धरून गादीवर बसला. तिच्या डोळ्यात पाहायला लागला. एक अजबच त्याच्या हाती होतं.
फक्त खरं वाटण्याचा प्रश्न होता. सूर्योदयाबरोबरच यज्ञेश्वर बाबा आले आणि सूर्यबिंबासारखं पुण्य या घरावर सोडून गेले. पण हे घर फार लहान होतं. तिथं त्याला ओळखणारं कोणी नव्हतं, कोणी नाही. लक्ष्मी गादीवर दिगंबरशी खेटून बसली होती, पण त्या पुण्याचा स्पर्श त्याला होत नव्हता. तो परत गार झाला. यावेळी लक्ष्मीला त्याची दया आली, कीव आली. एखादी फुटलेली काच हाती घ्यावी तसा त्याचा हात उचलून ती म्हणाली, का परत गेला का वारा? वारा? हो वारा. काय म्हणू तर? वारा तर काय, तो अंगात यावा लागतो. दिगंबर तिच्या या बोलण्यानं चकित होऊन गेला, शरमला. तिला त्याने घट्ट लपेटून घेतलं तशी ती नुकत्या फुटणाऱ्या केळफुलासारखी खुसखुसली, आरळ आरळ हसली. डोळे कुठे पळतील पाऱ्यासारखे म्हणून तिने वर पापण्या पाडून घेतल्या आणि जेव्हा तिने दिगंबरच्या मानेभोवती हात टाकला तेव्हा दिगंबरचं त्राण गेलं. लटकल्या मानेनं तो दूर झाला. लंपट, पापी, तू तशीच आहेस, तो फणफणत म्हणाला. लाथा झाडायला लागला. त्यांनी स्वतःच्याच मुस्कटात मारून घेतल्या. लक्ष्मी गादीवर पडली होती. सगळा आवेग पक्ष्यासारखा समोरच्या खिडकीतून दूर उडून गेला होता. तिला वाटलं आपल्या अंगाची नुसती वाळू होऊन गेली आहे, चरचरीत भुळभुळीत वाळू. भरतीच्या लाटा आल्या आणि किनाऱ्यावरचे दिवे विझवून गेल्या. रानात अजूनही तो पावा वाजत असेल का? दिगंबर तणतणत, शिव्या पुटपुटत एखाद्या लाकडाच्या ओंडक्यासारखा गडाबडा लोळत होता. मारून टाकाल? सुटेन मी. लक्ष्मी उद्वेगानं उठली, दिगंबरचा हात धरून ओढायला लागली. मारून टाका, गळा दाबलात की मरेन. लक्ष्मीचे हे शब्द ऐकताच दिगंबर उठला. त्यानं धोतर फेडून टाकलं. एखाद्या झाडाची साल ओढावी तसं लक्ष्मीचंही हिरवं पातळ त्याने आडदाणपणे ओढलं आणि उभ्यानंच त्याने लक्ष्मीवर पडून घेतलं. राक्षस भिडलाय. उरावर समुद्रकाठचं तुफान उठलंय. वाघानं वासरू कमरेवर टाकून रानवाट धरली आहे. लक्ष्मीला भास होत होते, कुठेतरी कुणीतरी खिडकीकडे चुकचुकल्याचा भास होत होता. अशा तऱ्हेनं दिगंबर त्या पापाचा नायनाट करणार होता, पण त्यानं थोड्याच वेळात तिच्या उघड्या अंगावर मान टाकली आणि त्याच्या तोंडातले लाळेचे वळंगार तिच्या डाव्या स्तनावरनं ओघळायला लागले. मेली नाहीस? तो थकल्या थकल्या म्हणाला. लक्ष्मी फक्त तिरस्कारानं हसली आणि उरावरचं ओझं तिने ढकलून टाकलं. खिडकीकडे जाऊन तिने लुगडं उचललं आणि खुंटीवरचं कसलं तरी फडकं ओढून लाळ पुसून टाकली. दिगंबरचा पराक्रम उरावर पाझरला होता थुंकीहून. तिला वाटलं आता डाव्या स्तनावर कोड उठेल. दिगंबर सरपटत एखाद्या पुरुषासारखा कोण्यात जाऊन बसला आणि गुडघ्यात मान घालून रडायला लागला. तो स्वतःचं अस्तित्वच गमावून बसला होता, काही कारण नसताना. केवळ लक्ष्मी हजारात उठून दिसते म्हणून त्यानं मनाला मोडून घेतलं होतं. स्वतःच्या नकळत उरावर घुसलेला बाण काढणं मुश्किलीचं झालं होतं. अंतरपाट दूर होताच त्याला ज्वाळेसारखी लवलवीत लक्ष्मी दिसली आणि त्याचे डोळेच भरून आले. मनाला गाठ बसली. माणूस हाडामासाचा असतं ही त्याची कल्पना, पण ते इतकं लावण्यमय असतं हे पटवून घेणंच कठीण होतं त्याला. सगळा लग्नमंडप डोळ्यात धूर गेल्यासारखा थरथरला ते अजब रूप बघून. गाव दूर राहील, पण त्याला या आगीशी संसार करायचा होता.
अरे हे 100 नंबरी सोनं नव्हे बाबा, त्याचंच मन त्याला जळवेसारखं डसलं. त्यांनी मनात रुद्राचं आवर्तन घोळण्याचा प्रयत्न केला, पण शब्द आठवेल तर शपथ. यज्ञेश्वर बाबांनी कसला सूड घेतला होता कोण जाणे. जन्माचं रडायला लावेल मला. दिगंबर सप्तपदी घालताना मनात पुटपुटत होता, पण लक्ष्मी मात्र हळूवार रांगोळी घातल्यासारखी पावलं टाकत होती. ती ठाम होती, शांत होती, ज्वाळेसारखी स्वतःचं अस्तित्व स्वयंभूपणे जपत होती. दिगंबर रडत होता. जमिनीवर टपाटपा अश्रू पडत होते. लक्ष्मीनं लुगडं नेसून खिडकीकडे डोळे वळवले. ती दचकली. उघड्या खिडकीबाहेर 2 कष्टी डोळे लखाकले आणि काजव्यासारखे तिला बघतात चटकन दूर गेले. तिला वाटलं 2 भाल्याची टोकं अंधारात चकाकली. तिने चटकन दार लावलं आणि गादीवर झेप टाकली. हे चमत्कारी घर भूत होऊन तर खिडकीबाहेरून डोकावत नव्हतं ना. तिने डोळ्यांवरनं पांघरून ओढलं. कोण्यातला नागडा दिगंबर आता नुसताच जमिनीकडे बघत बसला होता. एखादा अश्रू मध्येच नाकाच्या फुगीर बोंडीवरनं ठिपकत होता. ढुंगाखालची जमीन मेल्या सापाहून थंड भासत होती. या काळोखावरचं छप्पर फटीतनं राखेतल्या जित्या अर्धमेल्या निखाऱ्यासारखं लुकलुकत होतं. त्यातून लाळेसारखा थंड काळोख गळत होता, हलत होता. जखमेची कोवळी त्वचा उचलून आल्यासारखा वारा वाहत होता. सगळं घर गोळा होऊन खडकासारखं गोठून दिगंबरच्या मानेवर बसलं होतं आणि तो त्या निराकार भाराखाली दबला होता. नव्हती संज्ञा, नव्हती ओळख, की नव्हता कसला आधार. फुटक्या मडक्यातल्या पाण्यासारखं डसमळणारं मन डोळ्यातनं आता गळतही नव्हतं. डोळ्यांच्याच खडखडीत खापऱ्या होऊन गेल्या होत्या आणि भिंतीचा पत्ताच नव्हता. फक्त होते कोण आणि फुटकी कौलं. दिगंबरनं पाहिलं समोरच्या गादीवर लक्ष्मी घुसमट मारून झोपली आहे, काळोखात सुखावून पडली आहे. आपण मात्र असे बसून आहोत देहाची अवदशा करून. यातून सिद्धेश्वर सुटका केव्हा करेल तेव्हा करेल. दिगंबरचे डोळे परत ओले होऊन येत होते, पण वाहू लागणार नव्हते. पायतळीच्या जमिनीनं सारं काही मघाशीच शोषून घेतलं होतं. त्या डोळ्यांच्या कडा फक्त गार गार होत होत्या. संज्ञेचं अस्तित्व असं कोण्यात मुटकुळं करून बसत होतं. झोपेसारखं काही होत होतं. डोळे मिटत होते. जड जड होऊन झोपही येत होती. दिगंबरची मान कोणी विसरून काही ठेवून दिल्यासारखी गुडघ्यात पडून राहिली. तो झोपला होता आणि उघड्या तोंडातनं लाळेची तार लागली होती. सगळी जिवंतपणाची कल्पनाच मुळी लाळेसारखी वाहून जात होती का जमीन सगळं प्राणतत्व ओढून घेत होती कोण जाणे. दिगंबरच्या नकळत मनानं झडलं अस्तित्व परत कोळीष्टाकासारखं पसरत होतं आणि त्यातला एक चिकट दोर तोंडातनं जमिनीवर सुटला होता. लक्ष्मीनं खूप वेळानं पांघरुणातून किलकिले डोळे करून पाहिलं. अंधारात डोकावून पाहिलं. कोण्यात तिला गणपतीच्या मातीसारखा कोसळलेला दिगंबर दिसला. मार लागल्यासारखे डोळे झाकून तिने परत डोळ्यावरनं गच्च पांघरून घेतलं. अच्छा अच्छा. दास्या अडखळत अडखळत आला. अच्युत तमाखू चोळत खाटेवर बसला होता. अच्छा, अरे अच्छा. दास्यानं खाटेवर बसून थकल्यासारखे शब्द टाकले, एखादं ओझं उतरून ठेवतात तसे. काय नवीन? काय समजत नाही बघ. पोरगा बावला रे. अन्नावरही त्याची वांछा नाही. घरात आला तर येतो आणि खोळ्यासारखा आतल्या खोलीत एकटाच हातवारे करत नाचत असतो. ती काय म्हणतीये? काय म्हणणार बापडी. खालच्या मानेनं सगळं बघते आणि कर्माला हात लावते.
दास्या, सिद्धेश्वराला प्रसाद लावून विचारावं का? मी तरी काय सांगणार? इथे आला होता का? अरे दास्या, तो बघ इकडेच येतोय. तू जा इथनं, तुला बुजेल तो. अच्युत गडबडीनं म्हणाला. दास्या अच्युतच्या मागच्या दारी गेला. दिगंबर आला आणि सरळ अच्युतच्या खाटल्यावर त्याने दाणकण ढुंगण आपटलं. अच्युतसुद्धा आतल्या आत दचकला. अच्युत काका, सत्यानाश झालाय. सगळे नामानिराळे राहा आता. गळ्यात धोंड बांधलीत माझ्या. दिग्या, देऊ का एक दाणका? अच्युत लालबुंद होत उठला. दाणका? तो तुम्ही का द्यायला हवा? मी घेतोय की माझ्या मुस्कटात मारून. आज थोडं डोकं ठिकाणावर आहे म्हणून आलो. दिग्या, अगदी खोळा आहेस तू. तुझा दोष नव्हे बाबा, तो तुझा दोष नव्हे. तुझं घरच त्या लायकीचं आहे. अरे त्या वास्तूला शुभ म्हणून काही पचवता येतच नाही. दिगंबर यावर काही बोलला नाही. मान खाली घालून राहिला. आपलं म्हणणं कोणालाच पटायचं नाही. सगळे आपल्याला मूर्खात काढतात. केरासारखा कोण्यात लोटून देतात. शहाणी ती ठरते. काही कुठं बोलत नाही ती. असली माणसं बोलत नसतात. देखणेपणावर सहानुभूती मिळवून कार्यभाग साधतात. ती जन्मभर देखणेपणा पांघरून बसणार आहे. आणि मी? दिगंबर परत आपला तोल हरवत होता. मन आडवं तिडवं होत होतं. सगळ्यांबद्दल त्याला अनोळखीपणा वाटू लागला. तो जाळ्यात गुरफटू लागला. प्रत्येक वस्तूचं नाव विसरू लागला. आणि अच्युतसुद्धा त्याच्या हिशेबी एक चालती बोलती वस्तूच होऊन राहिला. तो काय सांगत होता कोण जाणे. अच्युत काही बोलत होता, हातवारे करत होता, पण दिगंबरला ते काहीही कळत नव्हतं. त्याला फक्त मेंदूच्या बाजूला एक फार मोठा फुगा लटकल्यासारखं वाटत होतं. त्याचे डोळे असे शून्य होऊ लागले तेव्हा अच्युत भेदरला. त्या शून्य नजरेत केविलवाणा काळोख भरत होता. अच्युतनं दिगंबरच्या हाताला धरलं, पण दिगंबरनं हात झटकून टाकला. दिगंबर खाटेवरनं उठला तेव्हा त्याला फक्त रुक्मिणीचं घर दिसत होतं. एकाच वस्तूचं नावगाव ठिकाणा त्याला अजून कळत होता. त्याला तिकडे जायचं होतं. धडपडत हापटत धोपटत तो जात होता. पायांचे दगड झालेले होते. अच्युतलाही तो एकदम पालटलेला चेहरा पाहून भडभडून आलं. तो मान फिरवून बसला. त्याला ती मुद्रा पाहावे ना. दिगंबर दारातनं झोकांड्या खात रस्त्यावर गेला. अच्युत पुटपुटला, विठ्ठल विठ्ठल. लग्न होऊन 2-3 महिने झाले नाहीत तोच हे जगावेगळं घडलं. शहाणा तगडा माणूस शेणामेणाचा होऊन गेला. गावभर भटकायला लागला. अजून ढुंगावर पंचा आहे हे या डोळ्यांचं नशीब. दास्याचं काय होत असेल? दास्या, तूही घरा इतकाच अशुभ बाबा. अच्युत गोंधळला होता. गुडगुडी घेऊन निखारे म्हणून तो ओरडला नाही यावेळी. त्याने उपरणं ओढलं. तो पायठाणं उतरला. सरळ दास्याच्या घरी आला. दास्या ओटीवरच शेंदरी टाकून बसला होता. सुताला पीळ घालत होता. तो गेला कुठं? दास्यानं हातातलं तयार जानवं बाजूला ठेवत म्हटलं. कुठं गेला त्या तिकडे? सून आहे ना आत? हो आहे. दास्यानं मान हलवली. अच्युत आत गेला. लक्ष्मी स्वयंपाकघरात चुलीजवळ लाकडं साकडत बसली होती. जाग लागली म्हणून तिने वळून बघितलं आणि ती उठून उभी राहिली. अच्युत नकळत 2 पावलं मागे फिरला. डोळे शाबूत राहिले नाहीत. शरमल्यासारखा झाला. खूप बोलायचं होतं. धीर करून त्याने हाक दिली, सुने. लक्ष्मीनं अच्युतच्या मुद्रेवरनं फक्त एकदाच डोळे फिरवले. मग मान खाली घालून तिने ओ दिली. अच्युत शरमल्यासारखा होऊन आणखीन मागे फिरला. रेंगाळल्यासारखा परत पुढे मागे होऊन थोडासा स्थिर झाला. बोलायचं आहे. लक्ष्मीनं उत्तर न देता चुलीवर चहाचं भांडं चढवलं. अच्युत तसाच उभा होता. कुठंही कसलं किलमिश दिसेना. लक्ष्मीनं पाठ पुढं करताच अच्युत हलकेच बसला.
अगो हे काय चाललाय सगळा? मी? तू सांभाळून नको घ्यायला? पाळण्यातलं मूल नव्हे ते. अच्युतला हे उत्तर अजून का मिळालं नाही याचंच आश्चर्य वाटलं होतं. ते मिळाल्यावर त्याला आपल्याला शिक्षा मिळाल्याचंही समाधान वाटलं, पण मग तो क्षणभरानं सावरला आणि त्याला त्या त्रोटक उत्तराचा राग आला. उडवाउडवीची उत्तरं मिळत होती. या मुलीचा स्वभाव तुडस आहे का? बोलता बोलताच लक्ष्मीनं चहासाखरेचे डबे खाली काढले होते. ती वाकत होती, वळत होती. प्रत्येक हालचाल डोळे पिळून काढणारी होती. लक्ष्मीनं चहाचा पेला ठेवला आणि ती दुसरा पेला घेऊन बाहेर गेली. दास्यासाठीही तिने परत चहा केला होता. तर अच्युतला या मुलीबद्दल कसलाच निर्णय घेता येईना. तो मुकाट्यानं पाटावर बसून चहाचा गरमागरम पेला तोंडी लावत होता. लक्ष्मी घरात रिकामा पेला घेऊन आली तेव्हा अच्युत भिंतीला टेकून बसला होता, काहीतरी न्याहाळीत. मग हे असंच राहणार का? अच्युतनं परत सुरुवात केली. असं म्हणजे कसं? लक्ष्मी चुलीवर पेजेचं आधण चढवत होती. हे बघ, मला सरळ सरळ उत्तर हवं. हे असलं आतल्या गाठीचं बोलणं मला आवडत नाही आणि कळतही नाही. अच्युत तिरमिरीत म्हणाला. सरळ बोलणं आणखीन कसं असतं? मला एक सांगाल? राग येणार नाही? नाही. एखाद्याच्या का? स्वतःच्याच बायकोचा कसलाही पुरावा नसताना संशय घेणं पुरुषाला शोभतं का? त्या बापड्या बायकोला तरी ते सहन होईल का? लक्ष्मीनं भीडभाड न धरता पण लीनपणे प्रश्न केला होता. अच्युतकडे याचं उत्तर नव्हतंच. तो रागेजला. तेवढाच परत भाव चढला. उत्तर काय द्यायचं या यज्ञेश्वर बाबांच्या मुलीला? त्याला वाटलं सांगावं की बाई गं, हे घरच मुळी त्या लायकीचं आहे. ईश्वरानं ठिणगी टाकली, पोराचा सत्यानाश झाला. पण त्यांनी काही सांगितलं नाही आणि तिच्याही मुद्रेवर उत्तर हवं असल्याची उतावीळ नव्हती. ती थंडपणे उद्योगात रमली होती. नव्हती कसली खळखळ की कसला उद्वेग. तोंड झाकून वावरत होती, निदान काही दाखवत तरी नव्हती. लक्ष्मी, पण तरीसुद्धा तू जपायला हवंस त्याला. होय, एवढंच. अच्युतला परत चीड आली. एवढा मोठा आगडोंब उलटलाय घरात, तरीही मोन्यानं बोलते. होय म्हणे. होय काय? बापूस तुझा होय. पण हे सगळं ओठा आत चाललेलं होतं. नुसतं होय. तर काय करू म्हणता? काय ते सांगा. मी या घराच्या शब्दाबाहेर नाही. या आवाजात केवढा गोडवा आहे. चांबडीत अजून ओल भरून येते. 40शी उलटली तरी नजर मेली नाही या पामराची, हे आज कळतंय. दिगंबर वेडा होईल तर काय? मी हादरतोय 100दा इथे. अच्युत परत दचकला. उत्तर नव्हतं. काय करणार? पण जपून वाग आणि सांभाळून घे त्याला. अच्युत उठला. खाली मान घालून तो बाहेर आला. दास्या वाट पाहतच बसला होता. दास्या, मी पांगळा या बाबतीत. अरे ती कुठेच गैर नाही आहे. सांगू काय तिला? कपाळ. मग पोर फुकट गेला म्हणतोस? दास्या कणल्यासारखं बोलला. दैवगती, दैवगती. काय होतंय ते पाहायचं. दुसरं काय? त्या पोरीला काय म्हणून विचारणार सांग? मी तरी आता काय काय म्हणून. दास्या भरल्या गळ्यानं बोलला. एक युक्ती आहे. अच्युतनं टाळी वाजवली. काय? काय ते सांग ना. हिला 2 महिने माहेरी पाठवून द्यावं. बस 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 बस, बघू एक डाव टाकून. दास्या उमेदीनं बोलला. पण सांग तूच तिला. मला. हो, मी सांगतो. केव्हा सांगू? आत्ताच सांगतो झालं. अच्युत उठला. पुन्हा घरात गेला. स्वयंपाकघराच्या उंबऱ्यावरनंच त्यांनी हाक दिली. लक्ष्मी. हां, इकडे ये. लक्ष्मी भाजीत मीठ टाकून आली. दास्या जरा लांबच उभा राहिला.
लक्ष्मीनं सहजपणे विचारलं, काय? काय? आठवलं. हे बघ, तू 2 महिन्यांसाठी माहेरी जायचं. जाईन की. त्यांना बरं वाटेल तर जाईन. लक्ष्मीची कशासच आडकाठी नव्हती. एक उपाय करून पाहिजे. जरा आडव्या डोक्याचा आहे तो. मामनजी काय म्हणतात? त्यांनी ठरवलं का मला पाठवायचं? नाही, माझं नाही. हे बघ, माझं नाही म्हणणं, ह्यांनी सुचवलं आहे. अच्युत यांनी. दास्याची धांदल उडाली. लक्ष्मीला हसू येत होतं, पण तिने ओठाला पदर लावला. अरे, मीच ठरवलं. नाही म्हणजे मला आता सोसवत नाही. मी गरीब माणूस. हे बघ लक्ष्मी, एक इलाज करून बघायचे. अच्युत लक्ष्मीला पुन्हा एकदा म्हणाला. लक्ष्मी, मग ठरलं ना? हो. ती मुकाट्यानं आत गेली. दास्यानं निश्वास टाकला. अच्युतला दास्याचंच खूप वाटत होतं. मोना बापडा. मी परका तरी हा मला पुढे करतो. त्याला मी परका असल्याचं वाटत नाही. तो विसरलाय ते. आता बस, जानव्याला पीळ भरत. मलाही काही काम आहेत. दुपारला जरा सिद्धेश्वरास आंघोळ घालून ये. येतो. अच्युत थेट घरी गेला. दास्यानं चरखा जवळ ओढला, पण त्याचं मन लागेना. तो एखाद्या गोगलजाईसारखा स्वत्व पोटात ओढायला बघत होता. 40शी उलटून नुकतीच गेली. मागून लांबट असलेल्या डोक्यावरची शेंडी लांडी झाली आणि केसही अधूनमधून पांढरे पडू पाहत होते. पंढरपूरचा नाद घेतला तर बायको आणि थोरला भाऊ पंढरीला पटकीनं पडली. वामनला घेऊन रडत गावी आला. तो थेट अच्युतच्या ओटीवर कंबर खचून बसला. अच्युतनं पंढरपूरहून आला म्हणून पायावर डोकी ठेवली तर त्याच्या पाठीवर ऊन अश्रू सांडले. अच्युतनं सगळं ऐकून घेतलं आणि स्वतः वामण्यास घेऊन त्याच्या आजजोळी गेला. दास्या रडला काय तो अच्युतच्या ओटीवर. मग घरी आला तो कोरड्या मनानं. गाव भेटून गेला. पायावर डोकी ठेवून गेला. त्याचं दास्याला काही वाटलं नाही. गावानं आधी नमस्कार केला, मग सांत्वन केलं. दास्या वारकऱ्यासारखा तटस्थ राहिला असं लोकांना वाटलं, पण दास्यानं आधी अश्रू ढाळलेले होते. आणखीन अश्रू येणं त्याच्या बारक्या डोळ्यांना झेपणारं नव्हतं. वामण्याची सोय लागली होती. अच्युतनं व्यवस्था केली. रडून झाल्यावर दास्या म्हणाला, वामण्याचं काय? आजोळी ठेव त्याच्या. दास्या थोडा अडखळला. त्याने इकडे तिकडे बघितलं आणि डोळे किलकिले करून म्हणाला, तूच जाऊन सांग त्यांना, मला काही झेपायचं नाही ते. मी पोचवतो त्याला. मग तर झालं. अच्युतनं हमी घेतल्यावर दाम्या सावचितपणा घरी आला. बाप हरपला म्हणून दिगंबर हातात तोंड घेऊन रडला, पण दास्याला काही त्याचं सांत्वन करता येईना. तो उठला आणि अच्युतकडे गेला तर अच्युत उठून वामण्यास घेऊन दास्याच्या सासूरवाडीला गेलेला. मग तिथंच ओटीवरच्या शेंदरीवर अंग टाकून दिलं त्यानं, एखाद्या कांबळ्याच्या लट्यासारखं. अच्युत येईपर्यंत तो तिथंच पडून राहणार होता. पण मग दिग्या आला आणि हाताला धरून त्याला घरी घेऊन गेला.